एच आर मॅडमचा नवरा दुसऱ्या राज्यात होता. तिला कोणाची तरी साथ हवी होती. तिला सहज एक दिवस तिने तर अशी संधी दिली की तिच्या बेडरूमपर्यंत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सूरज नवीनच कंपनीमध्ये लागला होता. त्याचं शिक्षण चांगलं झालं होतं, पण अजून कंपनीमध्ये भरती नव्हती. त्यामुळे त्याला सुरुवातीला कामगार म्हणून काम करावं लागणार होतं. त्याला गरज असल्याने त्याने कामाला होकार दिला. जेव्हा सूरज कंपनीमध्ये गेला तेव्हा तर त्याला तिथली एच आर मॅडम खूप भावली होती. तिच्या सुंदरतेने तर त्याच्या मनाला जणू वेडच लावलं होतं. तिचं बोलणं तर तो मन लावून ऐकत होता. एच आर मॅडम सूरजला म्हणाल्या, तुझं शिक्षण चांगलं आहे, पण सध्या तरी भरती नाही. त्यामुळे तुला अगोदर कामगार म्हणून काही दिवस काम करावं लागेल. नंतर तुझं काम बघून तुला कंपनीकडून घेतलं जाईल. सूरज कामगार म्हणून कंपनीमध्ये लागला. त्याला काम पण तिथे भेटलं जिथे त्याला पाहिजे होतं. त्याला काम एच आर मॅडमजवळच भेटलं होतं. त्याला वाटलं नव्हतं की मॅडम त्यांच्याजवळ कामाला ठेवेल. सूरज आता एच आर मॅडमजवळ कामाला होता. एक दिवस तो सहज मॅडमला म्हणाला, मॅडम, तुमच्यासारखं सुंदर इथे कोणीही नाही. सूरजचं असं बोलणं आणि एच आर मॅडमचं हसणं, तेव्हाच सूरजला कळालं की हसली तर फसली. एच आर मॅडमचा नवरा दुसऱ्या राज्यात होता. ती एकटीच राहायची आणि तिला पण कोणाची तरी साथ हवी होती. सूरज तर दिसायला पण चांगला होता आणि तरुण पण होता. त्यामुळे मॅडम सूरजकडे सुट्टी झाल्यावर मॅडम सूरजला म्हणाली, मला घरी सोड आज तुझ्या बाईकवर. सूरज मॅडमला घरी सोडायला गेला. घरी गेल्यावर सूरजच्या मनात जे होतं तेच मॅडमच्या मनात होतं, पण अगोदर कोण बोलणार तेच त्यांना समजेना. एच आर मॅडम सूरजला म्हणाली, तू काय बोलला होता कंपनीमध्ये, माझ्यासारखी सुंदर? सूरज म्हणाला, हो, तुमच्यासारखी सुंदर कोणी नाही. मॅडम सूरजला म्हणाली, माझ्यावर लाईन मारत आहे वाटतं तू. सूरज म्हणाला, तसं काही नाही, पण आवडता तुम्ही मला. मॅडम म्हणाली, पण तुला माहीत आहे ना माझं लग्न झालं आहे. सूरज म्हणाला, हो माहिती आहे, तरी पण. बरं मी जातो आता. मॅडम म्हणाली, जातो? मला वाटलं आज तू थांबशील. मी तर तुला तशी संधी देणार होते, पण तू जात आहे तर जा मग. सूरज म्हणाला, नाही नाही, तुम्ही म्हणाल तर थांबतो. एच आर मॅडमने सूरजला अशी संधी दिली होती की तो मॅडमच्या बेडरूममध्ये रात्री तो तर तिथेच थांबला होता आणि तिथूनच त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात झाली होती. एच आर मॅडमने दुसऱ्याच दिवशी सूरजला कंपनीकडून घेतलं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.